लाईफ विथ श्रावणीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी पहिल्यांदाच केकचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आहे आणि हे सगळं केकचं सामान आहे, जे मला केकचं सामान लागणार आहेत। आणि इथे मी हे केकचं आधी जे आपण बेकिंगचा पेपर ठेवतो खाली बेक करायसाठी, तो आधी मी काढत होती आणि त्यानंतर मी अलगद नाईफनी आपल्या घरच्या सुरीनी मी ते केक आधी पहिले कट करत होती आणि ते इक्वली कट होण्यासाठी मी असं हे करत होती। असे मी त्या केकचे 3 भाग केले, 3 लेयर्स केले मी कट। त्याच्यानंतर तुम्ही त्याचा थिकनेस तुम्ही बघू शकतात की मी केवढा थिक म्हणजे ठेवलेला आहे, जेणेकरून आपण केक कट केल्यानंतर तो केक आपल्या हातामध्ये म्हणजे उचलताना ते तुटणार नाही। आणि हे असं हे बघा तुम्ही थिक बघा त्याचं केवढं जाडं ठेवलेलं आहे। आणि हे खालचं भाग आहे जो मी शेवटला तो वरती ठेवणार आहे। आणि त्यानंतर मी सगळं क्लीन करून घेतलं। ते क्रम्स म्हणजे ते केकचे जे पाव असतात, जे छोटे छोटे तुकडे असतात ते पडलेले असतात, त्याला क्रम्स म्हणतात, ते मी क्लीन केल्यानंतर प्लेट्स क्लीन करून टाकली बेस। आणि मग त्याला थोडासा व्हिपिंग क्रीम लावली खाली, म्हणजे तो स्टिक व्हायसाठी, केक हलणार नाही आपला। आणि खूप जण असं साखरेचं पाणी वगैरे वापरतात केकवरती, तर मी काय शुगर सिरप वापरलं नाही आहे, मी नॉर्मल वॉटर पाणी वापरलं आहे। कारण काय लोकांना गोड जास्त आवडत नाही, कारण क्रीमसुद्धा गोड असतं ज्याच्यामध्ये आपण केकमध्ये जे क्रस्ट टाकतो, जे मी रोज फालुदाचं क्रस्ट त्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं, ते सुद्धा गोड होतं आणि बेससुद्धा थोडाफार गोडच असतो। त्याच्यामुळे मी जास्त काय हे केलं नाही आणि मी क्रीमच्या आतमध्येच ते मिक्स केलं दोन्ही पण, कारण खाताना अजून चव यायला, टेस्ट यायला ते भेटेल म्हणून। आणि हे मी असं स्प्रेड करून घेतलं आणि त्यासोबतच मी बाकीचे सगळे लेयर्स तसेच लावले एकावर एक। त्याला चांगलं सोक करून घेतलं पाण्याने। जेवढं तुम्ही पाण्याने सोक करेल तेवढंच तुम्हाला खातानासुद्धा सॉफ्टनेस एकदम, आणि तोंडात म्हणजे खातानासुद्धा तुम्हाला एकदम वाटणार नाही की तुम्ही केक खातात, असं एकदम वितळून जाणार तोंडामध्ये, एवढं सॉफ्टनेस मी आपला केक बनवत असते। आणि सगळ्यांना ते आवडतात। आणि स्पेशली जिने केकची ऑर्डर दिली होती ती होती माझ्या भावाची मैत्रीण। तिने पहिल्यांदाच माझ्याकडून केक घेतलेला आणि तिलासुद्धा ते केक खूप आवडला, तिच्या फॅमिलीला केक आवडलं। आणि हे असं मी स्प्रेड वगैरे करून घेतलं। त्यानंतर हे जे मी क्रीम सगळी लावून घेतली, साईडनीसुद्धा लावली, कारण ते जे पाव आहे त्याला थोडंसं क्रीम लावल्याने त्याची नंतर लास्टला आपण क्रमकोट जे म्हणतो ते असं असतं। ही क्रमकोट ते साईडनी क्रीम लावायची असते, जेणेकरून ते जे केकचा जो बेस आहे तो जरा सॉफ्ट होऊन जातो आणि त्याचे ते क्रम्स आहेत ते येत नाही आपल्या क्रीमच्यामध्ये। आता हे जे शेवटचा तो लेअर होता त्याचं ते बटर पेपर होतं, ते मी अलगद ते काढत होती आणि ते काढल्यानंतर त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करत होती आणि त्यालासुद्धा मी पाण्याने सोक करून घेतलं। आणि त्याच्यावरती मी परत तीच रिपीट क्रीम केली, व्हिपिंग क्रीम लावली आणि ह्याला थोडीशी कमी आणि त्याला थोडंसं असं स्प्रेड करून मी ते क्रीम घेतलेली। ह्याला मी काय रोज फालुदाचा क्रस्ट नव्हता टाकलेला, कारण ही आपली टॉप लेअर होती। आणि हे असं साईडनी करून मी ह्याला फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनटासाठी थोडंसं सेट व्हायसाठी मी ठेवलेलं। का नंतर मग मी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी बऱ्यापैकी त्याला क्रमकोट केला आहे। आणि त्यानंतर मी ते फ्रीजमधून काढून परत मी त्याच्यामध्ये थोडंसं व्हाईट कलरचं क्रीममध्ये ॲड केलं, कारण थोडंसं हलकं व्हाईट दिसायला म्हणून। आणि ते परत मी पूर्ण जास्त क्रीम घेऊन त्या केकवरती स्प्रेड करत होती, पसरत होती आणि बऱ्यापैकी मी क्रीम लावायचा प्रयत्न केला त्याच्यावरती केकवर। आणि ते सगळं मी क्रीम सेट केलं आणि हे सगळं मी स्प्रेड करून घेतलं। जिथे तिथे मला असं वाटत होतं की ते बेस दिसतो आहे, तिथे मी थोडा जास्त क्रीम लावायचा प्रयत्न केला, कारण काय कस्टमर असे असतात की ज्यांना जास्तसुद्धा क्रीम नको, जास्त गोड नको असतं, बऱ्यापैकी स्वीटनेस पाहिजे असतं त्यांना। असं पण त्यांना हवं असतं की आम्हाला क्रीम कमी आणि बेस जास्त पाहिजे असतो।
केकचा जो स्पॉन्ज असतो तो जास्त पाहिजे असतो आम्हाला. त्यासाठी तर ते काय काय लोकांचे असतं, त्याच्यामुळे मी सगळंच प्रयत्न केलं की जितक्यात कमी होईल तितकं कमी क्रीम, गोडनेस थोडासा स्वीटनेस कमी असायला पाहिजे, म्हणजे केक खाल्लासुद्धा वाटलं पाहिजे. आणि त्याला इक्वली मी सगळं स्प्रेड करत होते क्रीम. आणि इथे बघा मी हे नॉर्मली टॅप करत होती. जे क्रीम जी लावली होती ती हलक्या हलक्या हाताने मी ती क्रीम वर अलगद उचलत होती, म्हणून जेणेकरून ते थोडंसं लूक यायला टॅपवालं. तर ते मी सगळीकडे करून घेतलं. आणि नंतर मी जे साईडला जे ते क्रीम दिसत आहेत, जे केकचे ते सगळे क्रम पडलेले होते, ते मी सगळ्या अलगद त्यांनी टिश्यूने मी क्लीन करत होती. कारण ते आपलं एक फिनिशिंग म्हणजे बोलतात ना, ते बेस्ट असलं पाहिजे. त्याच्यावरून केक डिपेंड करतो की आपला केक कसा आहे, काय आहे. तर ते केकचं मी साईडने सगळं क्रम काढत होती. आणि त्यानंतर मग इथे तुम्ही मला बघू शकता की मी क्लॅप वगैरे करते. तर माझी छोटी बेबी होती, ती रडत होती खूप. त्यानंतर मी त्या केकवरची जी डिझाईन होती ती केकची थोडी हार्ट शेपमध्ये होती आणि मी तसाच करण्याचा प्रयत्न केला. आणि आपण म्हणतो ना की जसा आहे तसा कधीच होत नाही, थोडं इथून तिथे होऊन जातं. आणि त्याच नोझलनी मी इथे साईडनीसुद्धा बॉर्डर्स दिली. आणि तिथे रेड कलरचं होतं, तर आता तसा डीप रेड कलर माझ्याकडे नव्हता. मी खूप प्रयत्न केला रेड कलर त्या क्रीममध्ये ॲड करायचा, पण ते नाही होत होतं. आणि जास्त जर कलर आपण क्रीममध्ये ॲड केलं की ती क्रीम खूप करवट लागते. आणि त्यानंतर मी ते क्रीमची डिझाईन साईडनी पूर्ण अशी राऊंड करून घेतली. आणि त्यानंतर मग मी सगळे शुगर्स बॉल्स होते तिकडे व्हाईट रेडमध्ये दिसलेले होते, पण माझे रेड नव्हते, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे रेडच्या जागी मी गोल्डनचे बॉल्स टाकले. आणि जास्त नाही, हलके हलके टाकले. आणि तुम्ही हे केक बघू शकता, माझा केक रेडी झालेला आहे. लास्टला मी हा वाला केकचा फोटो आणि तो वाला केकचा फोटो मी नक्की शेअर करेल. मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला केक कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब